सांगलीत संजय नगरमध्ये प्रभाग 9च्या जनआरोग्य समितीची बैठक शहरी आरोग्य केंद्र क्रमांक 6 येथे पार पडली। या बैठकीत HPV लसीकरणाबाबत मान्यवरांचे तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले। बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगरसेविका रोहिणी पाटील या होत्या। या बैठकीत शासनाच्या लसीकरण विभागाचे राज्य समन्वयक अधिकारी डॉक्टर पुष्कर देशमुख यांनी HPV लसीकरण किती गरजेचे आहे आणि याचे फायदे काय आहेत याची माहिती सर्वांना दिली। सदर बैठकीसाठी नगरसेवक संतोष पाटील, नगरसेविका वर्षा सरगर, प्रभाग 9च्या जनआरोग्य समितीचे सदस्य माजी नगरसेविका शुभांगी साळुंखे, संजय कांबळे, भारत दुधाळ, सांगली जिल्हा परिषद शीतल साखळी व्यवस्थापक राहिल खतीब, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रवींद्र चौगुले, डॉक्टर दादासो पवार यांच्यासह आरोग्य केंद्र क्रमांक 6च्या सर्व आरोग्य सेविका, आशा वर्कर उपस्थित होत्या। यावेळी HPV लसीकरण हे फक्त 14 वर्ष पूर्ण झालेल्या आणि 15 वर्षाच्या आतील मुलींसाठी असल्याने या वयोगटातील मुलींनी भविष्यातील गर्भाशयाचा कॅन्सर टाळण्यासाठी ही लस घ्यावी। ती महापालिकेच्या सर्व आरोग्य केंद्रात मोफत दिली जात असल्याचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील यांनी सांगितले। तर HPV लसीकरण केल्याने कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट होत नाहीत, तसेच लसीकरण केल्यावर गर्भधारणा होत नाही असा ज्या अफवा सोशल मीडियावर पसरत आहेत त्यावर कोणीही विश्वास न ठेवता आपल्या मुलींसाठी ही लस महापालिकेने मोफत उपलब्ध करून दिली असून 8 जूनपर्यंत महापालिकेच्या सर्व आरोग्य केंद्रात ही लस उपलब्ध असणार आहे। याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन नगरसेविका रोहिणी पाटील यांनी केले। HPV लसीकरण मोहीम आपल्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू आहे। ही मोहीम आहे ती 14 वर्ष पूर्ण झालेल्या मुलींना आणि ज्यांना 15 वर्ष पूर्ण व्हायचे आहे अशा वयोगटातील मुलींसाठी अतिशय उपयुक्त आहे। आणि कोणत्याही अफवावर सोशल मीडियातल्या YouTube असेल किंवा व्हिडिओज असतील त्याच्यावर कुणीही विश्वास ठेवू नये। जवळजवळ 130 देशात अशी लसीकरण मोहीम राबवण्यात आलेली आहे। त्यातील नॉर्वे सारख्या देशात 0% त्याचे साईड इफेक्ट्स आहेत आणि अशा लसीकरणामुळे कुठेही वंध्यत्व आलेला आहे किंवा गर्भधारणा होत नाही असे कुठेही नोंदी आढळण्यात आलेल्या नाहीत। तरी आपण सर्वांनी ह्या अफवावर विश्वास ठेवू नये आणि जास्तीत जास्त लसीकरण कसं कंप्लीट होईल ह्याची सगळ्यांनी नोंद आणि दक्षता घ्यावी। 8 जून पर्यंत ही लसीकरण मोहीम आपल्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात राबवण्यात येत आहे आणि त्याला कुठलंही शुल्क आकारलं जाणार नाही। नमस्कार, मी डॉक्टर वैभव पाटील, सहाय्यक वैद्यकीय आरोग्य अधिकारी, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका तथा नोडल ऑफिसर HPV लसीकरण, सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्र। सांगली महापालिका क्षेत्रामध्ये येत्या 90 दिवसासाठी आपल्या इथे HPV लसीकरण मोहीम सुरू झालेली आहे। शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार वय वर्ष 14 म्हणजे ज्याचा 14वा वाढदिवस झालेला आहे आणि 15वा वाढदिवस व्हायचा आहे अशा वयोगटातील सर्व शाळेत जाणाऱ्या शालेय व शालाबाह्य विद्यार्थिनी मुली यांचं लसीकरण करण्याचा ही मोहीम आहे। या मोहिमेमध्ये आपल्याला सर्व महानगरपालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये साधारण 4 ते 5 हजार रुपये दर असलेली ही लस आपल्या प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दर सोमवार ते शनिवार मोफत लसीकरण इथं केलं जाणार आहे। तरी माझी सर्वांना विनंती आहे की सर्व पालकांना तसेच सर्व विद्यार्थिनी व मुलींना ह्या वयोगटातील विनंती आहे की आपण ही लस आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जाऊन घ्यावी। ही लस अतिशय महत्त्वाची आहे, कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये व ही लस बिनधास्तपणे घ्यावी। ह्या लसीच्या घेतल्यानंतर आपल्याला जे HPV व्हायरसमुळे होणारे आजार आहेत त्यात सर्वात महत्त्वाचा आजार म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर, तर त्याचं साधारण 99% पर्यंत संरक्षण आपल्याला ह्या लसीकरणमुळे होऊ शकतं। दर लाखाला साधारण 12 मुलींना महिलांना ह्या HPV व्हायरसची लागण होते व त्यामध्ये साधारण 6 मुलींचा किंवा महिलांचा मृत्यू यानं होत आहे। तर हे मृत्यू आपल्याला टाळता येतील व आपले जीवन सुरक्षित करता येईल। धन्यवाद।